तर विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू PYQ क्लब. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंडियन इकॉनॉमी या विषयाचं 2022 राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये विचारलेले क्वेश्चनचं PYQ ॲनालिसिस. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पहिला प्रश्न आहे बघा, गिवन द इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साईड फॅक्टर्स इन डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन इन इंडिया फॉलोविंग लाँग टर्म पॉलिसीज आर लाईकली टू हेल्प. म्हणजे इन्फ्लेशनसाठी सप्लाय साईडचे जे फॅक्टर्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे ए स्टेटमेंट चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न, बी आहे कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी, सी आहे फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन आणि डी आहे स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर फॉर पेरिशेबल कमोडिटीज. तर पहा, विच ऑफ द अबव ऑप्शन इज आर करेक्ट. तर पहिला ऑप्शन आहे ओनली ए अँड बी, दुसरा आहे ओनली बी अँड सी, तिसरा आहे ओनली सी अँड डी आणि चौथा ऑप्शन आहे बघा ऑल ऑफ द अबव. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबव. तर बघा मित्रांनो, इन्फ्लेशन काय असते, तर इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ. म्हणजे वर्षानुवर्षे जर काहीच न करता एखाद्या वस्तूची किंमत जर वाढलेली असेल तर त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो किंवा भाववाढ असं म्हणतो. तर पहा, इन्फ्लेशनच्या वाढीमागे किंवा कमी होण्यामागे दोन फॅक्टर्स असतात. एक असते सप्लाय साईड फॅक्टर, दुसरं असते डिमांड साईड फॅक्टर. तर बघा, आता आपण फॅक्टर्स अफेक्टिंग सप्लाय साईड. तर बघा, शॉर्टेज ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, इंडस्ट्रियल डिस्प्यूट, नॅचरल कॅलॅमिटीज, आर्टिफिशियल स्कार्सिटीज, increase in exports, lopsided production, law of diminishing returns, इंटरनॅशनल फॅक्टर्स. आणि डिमांड साईड फॅक्टरमध्ये बघा, इन्क्रीज इन मनी सप्लाय, इन्क्रीज इन डिस्पोजेबल इन्कम, इन्क्रीज इन पब्लिक एक्सपेंडिचर, इन्क्रीज इन कन्झ्युमर स्पेंडिंग, चीप मॉनिटरी पॉलिसी, डेफिसिट फायनान्सिंग, एक्सपान्शन ऑफ प्रायव्हेट सेक्टर, ब्लॅक मनी, रिपेमेंट ऑफ पब्लिक डेप्ट अँड इन्क्रीज इन एक्सपोर्ट. तर पहा मित्रांनो, आता जो हा क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये जे 4 ऑप्शन दिलेले आहेत तर ते आपण 4 स्टेटमेंट दिलेले आहेत ते थोडं चांगल्या पद्धतीने पाहूयात. तर पहा, पहिला ए स्टेटमेंट आहे बघा, चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न. तर पहा, आता समजा आपण समजा फॉर एक्झाम्पल कॉटन आहे, कॉटनची फार्मिंग केली जाते बघा. तर काय म्हणते बघा, चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न. समजा आपण एखादा कॉटनसाठी नवीन एखादी प्रोडक्शन मेथड वापरली आणि त्याच्यामुळे काय झालं, सप्लाय म्हणजे उत्पन्न जास्त झालं. उत्पन्न जास्त झाल्यामुळे काय होईल की बाजारामध्ये कॉटन जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होईल. जर बाजारामध्ये जर कॉटन जास्त प्रमाणात अवेलेबल झाला तर त्याची किंमत कमी होईल. म्हणजे अशा पद्धतीने चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्नसुद्धा मुळे किमती कमी किंवा जास्त होऊ शकतात. नंतर बघा, कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी. म्हणजे जर भारतामध्ये फॉर एक्झाम्पल आता कांदा आहे, ओनियन, तर कांद्याचं उत्पन्न म्हणजे कांद्याचे भाव वाढले तर आपण दुसऱ्या देशातून कांदा इम्पोर्ट करतो. पण जर कांद्याचे भाव कमी झाले तर आपण एक्सपोर्टसुद्धा आपले वाढवले जातात, कारण की शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून. नंतर आहे फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन. आता समजा कांद्याचंच उदाहरण घेऊयात. तर आपल्याला कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये, पण याची जी बाजारपेठ आहे ती आहे दिल्लीमध्ये. तर जर उत्पन्न काढल्यानंतर, प्रोडक्शन झाल्यानंतर जर कांदा वेळेमध्ये जर दिल्लीमध्ये नाही पोहोचला तर त्याचाही जो इन्फ्लेशन आहे किंवा ओनियनची प्राईस आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. आणि दुसरा आहे स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर फॉर पेरिशेबल कमोडिटी. पेरिशेबल कमोडिटी म्हणजे व्हेजिटेबल, फ्रूट्स, अशा कमोडिटीज ज्यांचं लवकर नाश होते वेळेमध्ये. समजा 48 आवरच्या आतमध्ये जर एखाद्या वस्तूचा नाश होत असेल तर आपण त्याला पेरिशेबल कमोडिटी म्हणतो. याच्यासाठी जर स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर शेतकऱ्यांना अवेलेबल करून दिलं, फॉर एक्झाम्पल टोमॅटो, पोटॅटो, ओनियनसाठी, तर ते जास्त काळ टिकतील. जास्त काळ टिकल्यामुळे त्याचं उत्पन्न, त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये होतो. म्हणून स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर फॉर पेरिशेबल कमोडिटीज हे पण इन्फ्लेशन मागं सप्लाय साईडचं फॅक्टर आहे बघा. तर पहा, अशा पद्धतीने आपण कॉजेस ऑफ इन्फ्लेशन पाहिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तर पहा, पुढचा प्रश्न आहे बघा, विच फॅक्टर इज नॉट कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, PQLI. तर पहिला आहे
लाईफ एक्सपेक्टन्सी, दुसरा आहे पर कॅपिटा इन्कम, तिसरा आहे इन्फंट मोर्टॅलिटी आणि चौथा आहे लिटरसी. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 2 पर कॅपिटा इन्कम. हे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स कॅल्क्युलेट करताना कन्सिडर केलं जात नाही. तर बघा, लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे असं प्रोबेबल एज जिथपर्यंत एक मानव किंवा ह्युमन जगू शकतो. इंडियाच्या केसमध्ये ते 72 इयर्स आहे. तर पहा, डेव्हिड मॉरिस created physical quality of life index for the overseas development council in mid 1970s. It was formed in response to unhappiness with the use of GNP, gross national product. GNP म्हणजे gross national product as a development indicator. तर बघा, indicators of PQLI म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्सचे इंडिकेटर्स काय आहेत. तर बघा, पहिला आहे लाईफ expectancy rate. It means the average number of years a person is expected to live. As per 2011 census, it is 66.8 years in India. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नंतर आहे इन्फंट मोर्टॅलिटी. इट रेफर्स टू द नंबर ऑफ इन्फंट्स डाईंग विदिन 1 year ऑफ देअर बर्थ आउट ऑफ एव्हरी 1000 बर्थ. ॲज पर 2011 सेन्सस इट इज 47 per 1000. आणि तिसरा आहे बघा इंडिकेटर बेसिक लिटरसी रेट. Any person above the age of 7 years who can read and write in any one language with an ability to understand it is considered as literate. ही डेफिनेशन आपली सेन्ससमध्ये वापरली जाते की लिटरेसी किती आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी. म्हणजे बघा, 7 वर्षाच्या पेक्षा जास्त पर्सन ज्याला की रीड अँड राईट दोन्ही करता येते, ॲटलिस्ट वन लँग्वेज विथ अन ॲबिलिटी टू अंडरस्टँड इट, म्हणजे ती रीड राईट करून त्याला समजतासुद्धा येते अशी ॲटलिस्ट वन लँग्वेज. ॲज पर 2011 सेन्सस इट इज 74.04% इन इंडिया. म्हणजे भारताची 2011च्या सेन्ससनुसार लिटरसी किती आहे तर 74% आहे. तर चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट द टोटल पॉवर्टी गॅप. तर बघा, पहिला स्टेटमेंट आहे TPG म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप मेजर्स द टोटल अमाऊंट ऑफ इन्कम नेसेसरी टू रेज एव्हरीवन बिलो पॉवर्टी लाईन अप टू दॅट लाईन. दुसरा ऑप्शन आहे बघा, टोटल पॉवर्टी गॅप इज द नंबर ऑफ दोज हुज इन्कम्स फॉल बिलो ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईन. तिसरा आहे बघा, TPG मेजर्स द शेअर ऑफ टोटल नॅशनल इन्कम दॅट इज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन रिसिव्ज. आणि चौथा आहे TPG मेजर्स द रिलेटिव्ह डिग्री ऑफ इन्कम इनइक्वॅलिटी इन अ कंट्री. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते बघा ऑप्शन 1. TPG मेजर्स द टोटल अमाऊंट ऑफ इन्कम नेसेसरी टू रेज एव्हरीवन बिलो पॉवर्टी लाईन अप टू दॅट लाईन. ते बघा, टोटल पॉवर्टी गॅप. Total poverty gap is the ratio by which the mean income of the poor falls below the poverty line and the amount of income necessary to raise everyone below poverty line up to that line. Hence option 1 is correct. The poverty gap helps define the poverty rate by providing an indication of the poverty level in a country. The poverty gap index measures the extent to which individuals fall below the poverty line as a proportion of the poverty line. This indicator is measured for the total population as well as for people aged 18 to 65 years and people over 65. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर पहा मित्रांनो, टोटल पॉवर्टी गॅप. आणि दुसरा एक असते बघा ॲव्हरेज पॉवर्टी गॅप. तर याची जी आहे तो असते टोटल पॉवर्टी गॅप अपॉन एन म्हणजे नंबर ऑफ पीपल किंवा आपण पॉप्युलेशन असंही म्हणू शकतो, PEOPLE, नंबर ऑफ पीपल. ॲव्हरेज पॉवर्टी गॅप म्हणजे आता टोटल पॉवर्टी गॅपवरती क्वेश्चन आलेला आहे, नेक्स्ट टाईम ॲव्हरेज पॉवर्टी गॅपवरती पण क्वेश्चन येऊ शकतो. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम्स हॅव बीन सपोर्टेड बाय युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अलॉंग विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर पॉवर्टी रिडक्शन अँड लिव्हलीहूड प्रमोशन. तर ए आहे अफोर्डेबल रुरल हाऊसिंग फॉर ऑल. बी आहे इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी ऑफ हेल्थ केअर सिस्टम इन मल्टिपल स्टेट्स. सी आहे बघा गव्हर्नन्स अँड ॲक्सेलरेटेड लिव्हलीहूड सपोर्ट. आणि डी आहे स्ट्रेंथनिंग नॅशनल कॅपॅसिटीज इन ट्रायबल एरियाज. तर पहा मित्रांनो, हे चारही
जे प्रोग्राम्स आहेत ते UNDP आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पॉवर्टी रिडक्शनसाठी लॉन्च केलेले आहेत. तर ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर येते. तर पहा, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP. UNDP works in more than 170 countries and territories, helping to achieve eradication of poverty and the reduction of inequalities and exclusion. UNDP has worked in India since 1951 in almost all areas of human development, from democratic governance to poverty eradication to sustainable energy and environmental management. The following programs have been supported by UNDP along with Government of India for poverty reduction and livelihood promotion. तर पहिला आहे बघा, इनिशियल स्टॉक टेकिंग ऑफ द प्रोग्रेस इन इम्प्लिमेंटिंग कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लान, अफोर्डेबल रुरल हाऊसिंग फॉर ऑल, इम्प्रूव्हिंग एफिशियन्सी ऑफ हेल्थकेअर सिस्टम इन मल्टिपल स्टेट्स, गव्हर्नन्स अँड ॲक्सेलरेटेड लिव्हलीहूड सपोर्ट्स, स्ट्रेंथनिंग नॅशनल कॅपॅसिटीज इन ट्रायबल एरियाज, ॲक्सेलरेटिंग ॲडॅप्शन टू क्लायमेट चेंज. हे जे काही वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत तिथे लिस्ट दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्या. तर पहा, अजून एक पुढचा प्रश्न पाहूया आपण. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ॲडॉप्टेड जेंडर बजेटिंग फ्रॉम द इयर. तर बघा, पहिला ऑप्शन आहे 2011, दुसरा ऑप्शन आहे 2015, तिसरा ऑप्शन आहे 2013, चौथा ऑप्शन आहे 2019. तर मित्रांनो, याचं उत्तर येते 2013. म्हणजे महाराष्ट्र सरकारनं 2013मध्ये फर्स्ट टाईम जेंडर बजेटिंग इंट्रोड्यूस केलं होतं. तर बघा, जेंडर बजेट in 2005 India started releasing a gender budget along with its union budget. Maharashtra has adopted gender budgeting from the year 2013. The gender budget is an exercise that applies a gendered lens to allocation and tracking of public funds. The focus is on improving women's welfare through government policies. तर पहा, अजून एक पुढचा प्रश्न बघा. Which of the following states had the lowest child sex ratio in 2011? तर बघा, पहिला आहे कर्नाटका, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे केरला आणि चौथा आहे मध्य प्रदेश. तर गिवन स्टेट्समध्ये महाराष्ट्राचं लोवेस्ट आहे. बघा चाइल्ड सेक्स रेशो काय असते ते बघा आधी. चाइल्ड सेक्स रेशो इज डिफाईन्ड ॲज द नंबर ऑफ फिमेल्स पर 1000 मेल्स इन अ एज ग्रुप 0 to 6 years. In the census 2001, the child sex ratio of India was 927, which declined to 919 in 2011. म्हणजे 2011मध्ये भारताचा चाइल्ड सेक्स रेशो किती आहे तर 919 म्हणजे 919. ॲज पर द सेन्सस 2011, अरुणाचल प्रदेश हॅज द हायेस्ट चाइल्ड सेक्स रेशो अमॉंग द इंडियन स्टेट्स. तो किती आहे 972. आणि हरियाणा हॅज द लोवेस्ट चाइल्ड सेक्स रेशो आणि तो किती आहे 834. तर बघा, आता गिवन जे स्टेट्स होते ऑप्शनमध्ये त्याच्यामध्ये बघा, केरलाचा 964 आहे, कर्नाटकाचा 948 आहे, मध्य प्रदेशचा 918 आहे आणि महाराष्ट्राचा 894 आहे. म्हणून महाराष्ट्र इज द करेक्ट आन्सर. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक आर क्रिटिकल इश्यूज टू बी ॲड्रेस्ड इन इंडियाज अर्बनायझेशन. तर बघा, पहिला आहे ए आहे पुअर लोकल गव्हर्नन्स, बी वीक फायनान्सेस, सी इनअप्रोप्रिएट प्लॅनिंग लिडिंग टू हाय कॉस्ट, डी रॅपिडली डिटेरिओरेटिंग एन्व्हायरमेंट. तर बघा, आन्सर ऑप्शन्स आहेत. पहिला आहे ओनली ए अँड बी, दुसरा आहे ए सी अँड डी, तिसरा आहे ऑल ऑफ द अबो अँड चौथा आहे नन ऑफ द अबो. तर मित्रांनो, याचं उत्तर येते ऑप्शन 3 ऑल ऑफ द अबो. तर पहा, इंडियाज अर्बन चॅलेंजेस या नावानं वर्ल्ड बँकनं 2011मध्ये एक रिपोर्ट रिलीज केला होता. त्याच्यामधून जशाच तसे हे स्टेटमेंट उचललेले आहेत बघा. अर्बनायझेशन इज अन इंटरनल पार्ट ऑफ प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. As in most countries, India's towns and cities make a major contribution to country's economy. With less than 1/3 of India's people, its urban area generate over 2/3 of country's GDP and account for 90% of government revenues. Meeting the needs of India's soaring urban population is and will therefore continue to be strategic policy matter. क्रिटिकल इश्यूज दॅट नीड टू बी ॲड्रेस्ड आर. तर पहिला आहे बघा पुअर लोकल गव्हर्नन्स, दुसरा आहे वीक फायनान्सेस. म्हणजे हे बघा, पुअर लोकल गव्हर्नन्स म्हणजे पंचायती राजवाला.
तिसरा आहे बघा, इनअप्रोप्रिएट प्लॅनिंग दॅट लीड्स टू हाय कॉस्ट फॉर हाऊसिंग अँड ऑफिस स्पेस. इन सम इंडियन सिटीज दिस कॉस्ट आर अमॉंग द हायेस्ट इन द वर्ल्ड. चौथा आहे बघा, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्टेजेस अँड मेजर सर्व्हिस डिफिशियन्सीज दॅट इन्क्लूड इरॅटिक वॉटर अँड पॉवर सप्लाय, वुफुली इनॲडेक्वेट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, आणि लास्ट आहे रॅपिडली डिटेरिओरेटिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे हे सर्व जशाच तसे MPSCनं इंडियाज अर्बन चॅलेंजेस 2011चा वर्ल्ड बँकचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामधून उचललेले स्टेटमेंट होते. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज आर ॲप्लिकेबल टू जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काही इम्पॉर्टंट इंडेक्सेस फार इम्पॉर्टंट आहेत, जसे की ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे बघा. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्सेस दिले जातात. ते तुम्हाला 4ही करायचे आहेत. तर बघा, पहिलं ए आहे बघा, इट प्रोव्हाइड्स इन्साइट्स इन टू जेंडर डिस्पॅरिटीज इन हेल्थ, एम्पॉवरमेंट अँड द लेबर मार्केट. दुसरं आहे हायर व्हॅल्यूज इन GII इंडिकेट वर्स अचिव्हमेंट्स. आणि सी आहे बघा, द एम्पॉवरमेंट डायमेन्शन इज पार्टली मेजर्ड बाय द शेअर ऑफ पार्लमेंटरी सीट्स हेल्ड बाय इच जेंडर. म्हणजे प्रत्येक लिंगगटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. तर याचं उत्तर येते ऑल ऑफ द अबोव. बघा, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स GII इज अ कंपोजिट मेट्रिक ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी युजिंग 3 डायमेन्शन. तर कोणते 3 डायमेन्शन आहे बघा, एक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, दुसरा आहे एम्पॉवरमेंट, आणि तिसरा आहे लेबर मार्केट. बघा, अ लो GII व्हॅल्यू इंडिकेट्स लो इनइक्वॅलिटी बिटवीन वुमेन अँड मेन अँड वाईस वर्सा. म्हणजे बघा, GIIची व्हॅल्यू 0पासून तर 1पर्यंत व्हॅरी होते. 0 म्हणजे परफेक्टली इक्वल कंट्री, म्हणजे तिथं मेल आणि फिमेल दोन्ही इक्वली आहेत, आणि 1 म्हणजे तिथं परफेक्टली अनइक्वल, म्हणजे मेल 1 असेल तर वुमेन 0 अशा पद्धतीने. तर बघा, GII म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स रिफ्लेक्ट्स जेंडर बेस्ड डिसॲडव्हान्टेज इन 3 डायमेन्शन, reproductive health, empowerment and the labor market for as many countries as data of reasonable quality allow. It shows the loss in potential human development due to inequality between female and male achievements in this dimension. It ranges from 0 where women and men fare equally to 1 where one gender fares as poorly as possible in ऑल मेजर डायमेन्शन. म्हणजे जर व्हॅल्यू 1 असेल तर ती परफेक्टली इनइक्वल कंट्री आहे, आणि जर व्हॅल्यू 0 असेल तर ती परफेक्टली इक्वल कंट्री आहे. हे लक्षात ठेवा. तर बघा, डायमेन्शन्स अँड इंडिकेटर्स बघा, पहिला आहे हेल्थ, दुसरा आहे एम्पॉवरमेंट, तिसरा आहे लेबर मार्केट. तर बघा, हेल्थची बी 2 सब इंडिकेटर्स आहेत. एक असते मॅटर्नल मोर्टॅलिटी रेशो, दुसरं असते एडोलसेंट बर्थ रेट. एम्पॉवरमेंटमध्ये बी 2 आहेत बघा, एक आहे फिमेल अँड मेल पॉप्युलेशन विथ ॲटलिस्ट सेकंडरी एज्युकेशन, आणि दुसरा इंडिकेटर आहे त्यातलं बघा, फिमेल अँड मेल शेअर ऑफ पार्लमेंटरी सीट्स. आणि हेच ऑप्शन आपलं 3rd स्टेटमेंट आहे बघा, सीवालं, म्हणून सी पण बरोबर येते. आणि लेबर मार्केटमध्ये फिमेल अँड मेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन, म्हणून याचं उत्तर येते ऑल ऑफ द अबोव. बघा, 29 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ॲप्लिकेबल टू द वेब बेस्ड युटिलिटी भूमी राशी. तर ए आहे, इट वॉज लॉन्च ऑन 1 एप्रिल 2018. बी आहे, इट हॅज बीन लॉन्च बाय द मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. सी आहे बघा, इट हॅज बीन इंट्रोड्यूस टू फुल्ली डिजिटाइज अँड ॲटोमेट द एंटायर प्रोसेस ऑफ लँड ॲक्विजिशन. तर पहा मित्रांनो, ऑल ऑफ द अबोव ए, बी आणि सी तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर बघा, भूमी राशी पोर्टल बाय MORTH. MORTH म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ भूमी राशी पोर्टल इज टू प्रोव्हाइड अ सिंगल पॉईंट प्लॅटफॉर्म फॉर ऑनलाईन प्रोसेसिंग ऑफ लँड ॲक्विजिशन notification to accelerate highway infrastructure development projects in India and payment of compensation for land acquisition. The portal has been made mandatory for processing all the land acquisition proposal with effective 1 April 2018. All the land acquisition notifications are submitted online by the concerned revenue official of the state government duly designated as competent authority for land acquisition. And after the approval of the Ministry of Road Transport and Highways, these are sent online to the Government of India press through e-Gazette. Compensation for land acquisition is also being paid through Bhumi Rashi portal.
तर पहा, भूमिराशी पोर्टलचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं तर लँड ॲक्विजिशन इझी करण्यासाठी ते लॉन्च केलं गेलं होतं. आणि कोणत्या मिनिस्ट्रीने लॉन्च केलं तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. तर पहा, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट अबाउट UN कॉन्फरन्स on Sustainable Development Rio+20. The conference was held in June 2014 in Brazil. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं आहे बघा, द कॉन्फरन्स लेड आउट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स फॉर द वर्ल्ड. तिसरं आहे, द कॉन्फरन्स ॲडॉप्टेड गाईडलाईन्स ऑन ग्रीन इकॉनॉमी पॉलिसीज. आणि चौथा आहे, द मेंबर नेशन डिपावर्ड UN एन्व्हायरमेंट प्रोग्राम इन धिस कॉन्फरन्स. तर याचं उत्तर येते 3, द कॉन्फरन्स ॲडॉप्टेड गाईडलाईन्स ऑन ग्रीन इकॉनॉमिक पॉलिसीज. तर पहा, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट Rio+20 हे त्याचं ऑफिशियल नाव होतं. तर बघा, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑर Rio+20 टूक प्लेस इन रिओ दी जेनेरिओ कुठं आहे तो ब्राझीलमध्ये आहे, ऑन 2022 जून 2012 2012मध्ये झाला, ना की 2014. It resulted in focused political outcome document which contains clear and practical measures for implementing sustainable development. In Rio, member states decided to launch a process to develop a set of sustainable development goals. म्हणजे रिओमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डेव्हलप केली गेली होती, ना की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, which will build upon Millennium Development Goals and converge the post-2015 development agenda. The conference also adopted groundbreaking guidelines on green economic policy. हेच आपलं बरोबर वालं स्टेटमेंट आहे बघा. द गव्हर्नमेंट्स ऑल्सो ॲग्रीड टू स्ट्रेंथन. बघा, स्ट्रेंथन म्हटलं आहे आणि आपल्याला स्टेटमेंटमध्ये जे दिलेलं आहे ते होतं डी-एम्पॉवर म्हणजे त्याची पॉवर कमी करणं, नाही त्याची पॉवर कमी न करता त्याला उलटं स्ट्रेंथन केलं गेलं, म्हणजे जास्त पॉवर देण्यात आली. तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP on several fronts with action to be taken during 67th session of the General Assembly. तर पहा मित्रांनो, तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होते 2001 पासून 2015पर्यंत. दुसरं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत 2016 पासून 2030पर्यंत, म्हणजे 2030पर्यंत आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करायचे आहेत. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत? 17. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किती होते? तर 8. तर आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. पहा, गोल वाईज परफॉर्मन्स ऑफ इंडिया बाय नीती आयोग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स रिपोर्ट 2020-21 रिव्हील्स दॅट. तर पहा मित्रांनो, हा क्वेश्चन आता आपल्या काही कामाचा नाही आहे, कारण की हा त्यावेळेस करंट अफेअर्स बेसिसवरचा क्वेश्चन होता. तर तुम्ही आता वाचून घ्या आणि ह्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे ते पण वाचून घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स ही जी आहे ते नीती आयोग रिलीज करते. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू अबाउट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अचिव्हमेंट्स इन इंडिया. तर ए आहे बघा, इंडिया हॅज अचिव्ड द पॉवर्टी रिडक्शन इन ॲन इव्हन मॅनर. दुसरा आहे बघा, इंडिया वॉज ऑन ट्रॅक टू अचीव द हंगर टार्गेट आफ्टर द 2015 डेडलाईन. सी आहे बघा, एम्पॉवरिंग वुमेन रिमेन्स अ मेजर डेव्हलपमेंट चॅलेंज. तर पहा आन्सर ऑप्शन, तर पहिला आहे ओनली बी अँड सी, दुसरा आहे ऑल ऑफ द अबव, तिसरा आहे ओनली ए अँड बी आणि चौथा आहे ओनली ए अँड सी. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते ओनली बी अँड सी. तर बघा, पहिलं ए जे आहे, इंडिया हॅज अचिव्ड द पॉवर्टी रिडक्शन, हे बरोबर आहे, पण इन ॲन इव्हन मॅनर हे चुकीचं आहे. बघा, इन ॲन इव्हन मॅनर म्हणजे प्रत्येक जसं वर्ष सरत जातं तसं इक्वल अमाऊंटमध्ये पॉवर्टी रिडक्शन झालं, याला आपण इव्हन मॅनरमध्ये म्हणतो. पण तसं न होता बघा की इंडियाची पॉवर्टी जी आहे ती कमी होत गेलेली आहे, पण कधी जास्त कमी झाली, कधी थोड्या प्रमाणात कमी झाली, कधी तर ती पॉवर्टी वाढलेली बी आहे. म्हणून इव्हन मॅनरमध्ये रिडक्शन झालेलं आहे असं आपण त्याला म्हणू शकत नाही. म्हणून स्टेटमेंट ए रॉंग आहे. तर पहा, इंडिया हॅज मेड नोटेबल प्रोग्रेस टुवर्ड्स रिचिंग द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स बट अचिव्हमेंट अक्रॉस द गोल्स व्हॅरीज अँड हेल्पिंग द वीकर स्टेट्स इम्युलेट द गुड परफॉर्मन्स कॅन इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. मोर स्पेसिफिकली बघा, इंडिया हॅज अचिव्ड द टार्गेट फॉर रिड्युसिंग पॉवर्टी बाय हाफ.
गोल 1 आहे बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमधला. जेंडर पॅरिटी हॅज बीन अचिव्ड इन प्रायमरी स्कूल एनरोलमेंट and was close to being achieved in secondary and tertiary education by 2015. Hunger has been reduced by half. Maternal mortality has been reduced by 3/4. The spread of deadly diseases such as HIV and AIDS, malaria and tuberculosis is being controlled. Forest cover has increased, although there was a shift towards production of timber from a more multi-product approach. The proportion of population without access to clean drinking water has been halved, म्हणजे अर्ध केलं गेलेलं आहे. But there are still big challenges on sanitation. India's progress in controlling greenhouse gas emissions can be considered satisfactory in terms of carbon intensity of GDP, but not in terms of CO2 emissions per person. तर पहा, तर आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स पाहणार आहोत. तुम्हाला हे आठही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, पहिला आहे बघा इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, म्हणजे सर्वात पहिले गरिबी हटवली गेली पाहिजे आणि भूकमारी इरॅडिकेट केली पाहिजे. दुसरं आहे अचिव्हिंग युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी एज्युकेशन सर्वांना भेटलं पाहिजे. सर्वांना हे फार इम्पॉर्टंट आहे, युनिव्हर्सल. तिसरा गोल आहे बघा प्रोमोट जेंडर इक्वॅलिटी अँड इम्पॉवर वुमेन. चौथा आहे रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी. चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे लहान बाळांचे जे जन्म आहेत, जन्मामागे जे मृत्यूचे प्रमाण आहे ते कमी करणं. पाचवा आहे इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. आईची जी हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करणं हे फिफ्थ गोल आहे बघा. सिक्स्थ आहे कॉम्बॅट HIV, AIDS, मलेरिया अँड अदर डिसीजेस. सेवन्थ आहे इन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आणि एट्थ आहे डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. तर हे तुम्हाला आठही गोल लक्षात ठेवायचे आहेत. तर पहा, 33 नंबरचा क्वेश्चन आहे नेम द ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च बाय द मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट टू सपोर्ट वुमेन एंटरप्रेन्युअर्स. पहिला आहे वन स्टॉप सेंटर स्कीम, दुसरा आहे स्वधार स्कीम, तिसरा आहे महिला ई हार्ट आणि चौथा आहे डिजिटल इंडिया. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर येते 3 महिला ई हार्ट. तर बघा, महिला ई हार्ट द ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट टू सपोर्ट वुमेन एंटरप्रेन्युअर्स. टू सपोर्ट वुमेन एंटरप्रेन्युअर्स, सेल्फ हेल्प ग्रुप्स अँड नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे NGOs to showcase products made and services rendered by them. This is a part of Digital India Initiative. One Stop Center Scheme 2015 आहे बघा. One Stop Center is a centrally sponsored scheme for women empowerment under the Ministry of Women and Child Development, properly known as SAKHI. It is a scheme for addressing the issue of violence against women. It aims to provide assistance and support to the women affected by violence in public and private spheres. It is funded through Nirbhaya Fund. Swadhar Scheme. The Swadhar Scheme was launched by the Union Ministry of Women and Child Development in 2002 for rehabilitation of women in difficult circumstances. The scheme provides shelter, food, clothing and care to marginalized women, girls who are in need. तर लक्षात ठेवा, ह्या तीनही स्कीम ज्या आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटने लॉन्च केलेल्या आहेत. वन स्टॉप सेंटरची स्कीम आहे ती 2015ची आहे. स्वधार स्कीम जी आहे ती 2002ची आहे. तर बघा, 34 नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट अबाउट नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स. A. It is a constitutional body which came into existence in 2004. B. Its function is to inquire into specific complaints with respect to deprivation of rights and safeguards of scheduled tribes. C. It works to improve literacy rate of tribal community. And D. Its function is to facilitate women empowerment of tribal women. तर याचं उत्तर येतं 4 नंबरचं ऑप्शन ऑल ऑफ द अबव. तर लक्षात ठेवा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स हे पॉलिटीमध्ये येते पण त्यांना इकॉनॉमीमध्येही विचारलेलं आहे. तर बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी इन द सेन्स दॅट इट इज डायरेक्टली एस्टॅब्लिश्ड बाय आर्टिकल 338A. तर बघा, आर्टिकल 338मध्ये आहे बघा नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट. 338A मध्ये आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स. द नॅशनल कमिशन फॉर SCs अँड STs केम इन टू बीइंग कॉन्सिक्वेंट अपॉन द पासिंग ऑफ द 65th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1990. Geographically and culturally, STs म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स आर डिफरंट फ्रॉम शेड्यूल्ड कास्ट अँड देअर प्रॉब्लेम्स आर ऑल्सो डिफरंट फ्रॉम दोज ऑफ शेड्यूल्ड कास्ट. इन 1999 अ न्यू मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. लक्षात ठेवा,
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स 1999मध्ये स्थापना केली गेलेली आहे. वॉज क्रिएटेड टू प्रोव्हाइड फोकस ऑन वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ऑफ STs. स्पेसिफिक कंप्लेंट्स विथ रिस्पेक्ट टू द डिप्रिवेशन ऑफ राईट्स इन्क्लुडिंग वर्क्स टू इम्प्रूव्ह द लिटरसी रेट ऑफ ट्रायबल कम्युनिटी. हे त्याचं NCSTचं फंक्शन आहे बघा. पहिलं झालं. दुसरं बघा, इन ऑर्डर टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ द STs मोर इफेक्टिवली इट वॉज प्रपोज टू सेटअप अ सेपरेट नॅशनल कमिशन फॉर STs बाय बायफर्केटिंग द एक्झिस्टिंग कंबाईंड National Commission for SCs and STs. Hence statement B is correct. The National Commission for SCs and STs are separated by passing 89th Constitutional Amendment Act of 2003. The separate National Commission for STs came into existence in 2004. Hence A is also correct. Its function is to facilitate women empowerment of tribal women. Hence statement D is correct. तर पहा, आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर 2007 कवर्स विच ऑफ द फॉलोइंग व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स. तर बघा, ए आहे फॉर्मल अँड इनफॉर्मल ग्रुप्स, बी आहे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन, सी आहे चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आणि डी आहे सपोर्ट ऑर्गनायझेशन. तर बघा, ऑप्शन ए आहे ओनली सी, ऑप्शन 2 आहे ओनली ए अँड बी, ऑप्शन 3 आहे ओनली ए बी अँड सी, ऑप्शन 4 आहे ऑल ऑफ द अबोव. तर याचं उत्तर येते ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव. बघा, नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन 2007. इन द पॉलिसी voluntary organizations mean to include organization engaged in public service based on ethical, cultural, social, economic, political, religious, spiritual, philanthropic or scientific and technological consideration. VO म्हणजे voluntary organizations include formal as well as informal groups, community based organizations, non-governmental organization, charitable organization, support organization, network or federations of such organization as well as professional membership associations. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2022 या वर्षाचं राज्यसेवा प्रिलिम्स या जो पेपर आहे त्याच्यातलं इंडियन इकॉनॉमी या विषयाचं PYQ ॲनालिसिस पाहिलेलं आहे. तर पहा, तुम्ही पाहिलं असेल की 2023मध्ये पण आणि 2022मध्ये पण स्कीम्स, इंडेक्सेस हे फार इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारला जातो. तसेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला हे टॉपिक फार चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.